तर फायनली तुम्ही म्हणता असताना बाबा एवढं ऊन आहे, उन्हात का उभा राहिली ही बाई. तर फायनली माझं येणार होतं पार्सल बरं का. पार्सल असल्यावर काय ऊन असू नाही तर सावली असू. मग पार्सलवाला आला, वाट बघून 1 तासाच्या नंतर पार्सलवाला आला. आल्यावर म्हणलं चला आता पार्सल घेऊ. पण मेन महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे शायनिंग मारायला गेले आणि लोखंडे साहेबाला म्हणलं पैसे करा. मोठ्या रुबाबा त्या पार्सलवाल्याला सांगितलं लोखंडे साहेब पैसे करणार आहेत, दे बाबा माझा पार्सल. मग काय लोखंडे साहेबाला फोन करून बेजार. साहेब काय पैसे करीनात, पैसे द्यायनात. पार्सलवाल्याने पार्सल तर काढलं. एवढा आनंद होता ना, माझी फिलिंग डायरेक्ट ढगातच जात होती बाबा. कारण का लय दिवसांनी पहिल्यांदा पार्सल मागवलं होतं ना. नाहीतर मी दुकानात जाऊनच घेत असते काय घ्यायचं म्हणल्यावर. पार्सल तर आणत नाही कधी, पण आलं होतं. मग त्याने OTP मागितला. तर OTP नाही, आपण मागितलं तर दुसऱ्याच्या नंबरवर पार्सल. मग काय ते पार्सलवाला थोडं देणार आहे. आपण आपली झक मारली म्हणल्यावर गप्प उभा राहिले. मग तरी पण गोड बोलून पार्सल घेतलं. मग ते मला पेमेंट करा. पेमेंट नाही केलं की त्याने वापस घेतलं पार्सल. लोखंडे साहेब काय पैसे टाकणार, झिंझट घालून लोखंडे साहेबांनी टाकले पैसे. मग पैसे टाकले, पार्सल घेतलं. लावऱ्याचे पैसे कशाला ठेवायचे आहेत बरं, त्यांनी कमवायचे ना आपण गमवायचे, आपलं हेच पाहिजे. मग ते मला विचारत होता तुम्ही इथंच राहता का. म्हणलं हां आम्ही इथंच राहतो, आमची काशी इथंच करतो आम्ही. मग पार्सल घेऊन आले. पार्सल घेऊन आल्यावर काय चेहऱ्यावर स्माईल वेगळीच होती. ते लोखंडे साहेबांनी पैसे केले, पण 4-5 शेवा खाल्ल्या आणि मगच पैसे केले बरं का. तुम्ही म्हणताना बाबा लगेच पैसे कसं काय केले. मग 100च्या पिढणी ऊन लागत होतं. जाताना नाही ऊन लागलं, पण येताना लय ऊन लागत होतं. मग आले तर घरी आले. मला आता आधी दम निघतोय, कंट्रोल होतोय. मला आधी पार्सल खोलून बघावं. घरात आले असंच लगेच घेतलं बा पार्सल खोलायला. लगेच मांडी घालून बसले की मोबाईल दिला फेकून. म्हणलं आता काय काम झालं. लोखंडे साहेब मला म्हणले फोन करा पार्सल आले. म्हणलं हो करते. पैसे घेतल्या कशाचा फोन आणि कशाचं काय, आपलं काम भागलं हुलामा असं काम असतं आपल्याकडं. मग म्हणलं चला आता पार्सल खोलून बघा. आणि तुम्ही म्हणता मला पार्सल झालेले रिशिव कुठून माहिती आहे का, जाधव नाना कलेक्शनमधून. नेकनूर प्रॉपर नेकनूरचं त्यांचं जाधव नाना कलेक्शन म्हणून दुकान. एवढं भारी व्हरायटी आहे बाबा विचारूच नका. मी तर बघून साडी मागवली होती बरं का इंस्टाग्रामवर. तुम्ही बघा जाधव नाना कापड दुकान. तर साडी बघून माझी तर फिलिंगच ढगात गेली बाबा. न्यू ट्रेंडिंग साडी होती हा. साडी खूप भारी होती. मग साडी बघितल्या म्हणलं चला आता अंगावर पण टाकून बघायची. दम असतो वय कुठं आपल्याला. ब्लाऊज पीस तर एवढा भारी होता बाबा विचारूच नका. नुसते चमकीन टिकल्या आणि चिकल्याच होत्या त्याच्यावर बाबा. टिकल्याने चमाचमा. उन्हात गेल्या तर मला असं वाटतं मी लाईटीची गरजच नाही. लोखंडे साहेबाला पण आल्या संध्याकाळी दाखवली. लोखंडे साहेब मला म्हणले हां आता लाईटीची गरजच नाही, घरात लाईट बिल बी भरायचं गरज नाही, तो ब्लाऊजच अंगावरचं हे करायचं. मग काय साडी बघितली बघा. साडी कसली भारी आली आहे. मग साडी अंगावर टाकून बघावं म्हणलं आता. कारण का घालूच तर कंट्रोल तर झालं पाहिजे, तेवढा दमत निघला पाहिजे साडी घालायला टायमापर्यंत. मग बघितली अंगावर टाकून. इकडून ब्लाऊज टाकला होता, इकडून साडी टाकली. मग काय चमामामा सुरू झालं. ट्रॅक्टरला लाईटी बसवल्यासारख्या लाईटीच चमकायला लागल्या बाबा. बघितलं ना तुम्ही कसल्या भारी निघली साडी. न्यू ट्रेंडिंग साडी मी घेत नाही, पण शक्यतो घेतली पहिल्यांदा. मग म्हणलं चला आता तुम्हाला दुकानाचा ॲड्रेस पण दाखवा. कारण का एकदम भारी 1 नंबर व्हरायटी आणि क्वालिटी तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाधव नाना कापड दुकान तुम्हाला सर्व भेटतात. तर तुम्ही बघा पत्ता पण तुम्ही बघू शकता. त्यांना